सावनेरमध्ये भरदिवसा भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. बायपास ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे आणि या भीषण अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी घटना काय घडली, जखमींची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांसमोर कोणतं मोठं आव्हान उभं राहिलंय? सावनेर बायपास ओव्हरब्रिजवर दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 युवक गंभीर जखमी झालेत. अपघात इतका भीषण होता की दुचाकी रस्त्यावर दूरपर्यंत फेकली गेली. घटनास्थळी काही काळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना सावनेर पोलीस स्टेशनचे अंकुश मुळे यांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हितेश बनसोड घटनास्थळी पोहोचलेत आणि मदत कार्याला सुरुवात केली. हितज्योती आधार फाउंडेशनच्या अँब्युलन्सच्या मदतीने दोन्ही जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. जखमी हे MP 28N 6820 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावावरून नागपूरकडे कामासाठी जात होते. या अपघातात विजय रामराव कावरे वय 26 वर्ष आणि 28 वर्षीय अजय देवराव दोडके हे दोघे गंभीर जखमी झालेत. दोघेही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील घाट अमरावती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. वेळोवेळी अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत पोहोचविताना अडचणी निर्माण होत असल्याने सावनेर पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त स्टाफ वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.